हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू वैष्णवीज किचन. आज आपण बनवूयात अस्सल मराठी महाराष्ट्रीयन थालपीठ. सर्वप्रथम इथे मी असा हा डो तयार करून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता असा मी हा डो तयार करून घेतलेला आहे. याच्यात आपण ज्वारीचे पीठ, 2 चमचे डाळीचे पीठ, दही, कोथिंबीर, कांदा, बारीक चिरून घेतलेला कांदा, जिऱ्याचं पूड, तिखट, मीठ हे आपल्या चवीनुसार टाकलेले आहे. तर इथे तुम्ही बघू शकता त्या मोठ्या डोचे मी असे छोटे छोटे राऊंड शेपमध्ये थालीपीठ तयार केलेले आहेत आणि मध्ये असं छोटंसं राऊंड केलेलं आहे. आता आपण इथे कढईमध्ये तेल सोडून त्याला तापायला ठेवलेलं आहे मीडियम फ्लेमवर. सो आता आपण इथे एक एक थालीपीठ याच्यात सोडूया. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता आपण याच्यावर झाकण ठेवून द्यायचे. छान लो फ्लेमवर वाफेवर हे एकदम असे मधून असे छान एकदम होतात. 10 ते 15 मिनिट आता आपण याला असेच ठेवायचे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे, गोल्डन गोल्डन. हे बघा, रेडी टू सर्व इट महाराष्ट्रीयन होममेड थालीपीठ. मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत थालीपीठ.